हॅलो भावांनो, आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे दंडोबाला. तर दंडोबा म्हणजे काय इशू आहे चला बघूया. बाबा 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 तुम्ही म्हणता हे काय इशू आहे? काही इशू नाही, इथं रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे निवांत या. तर इथं आम्ही थांबलो आहे. 2 रांडाची येत आहेत, त्यांची वाट बघत थांबलो आहे इथं आम्ही. तर ती 2 रांडाची आली आहेत, बघू शकता पुढे चालली आपल्या. तर आपण दंडोबाच्या जवळपास आसपास आलोच आहे. पोहोचलो बघा आपण दंडोबामध्ये. तर इथे येताना जसं अवकाशात जावा, एकदा का सपकलं नाही तुमची बॉडी बी घावणार नाही. तुम्ही म्हणता चला आबाळ फेकालाय, पण मी आबाळ कवा फेकत नाही. सॉरी कवा कवा तर फेकतोय मी. काय झाड, काय डोंगर, सगळं कसं ओके मध्ये आहे. इथं आला म्हणजे तुम्हाला स्वर्ग दिसणार. पण इथे येताना जरा ध्यान देऊन या, कारण इथं लय प्रकारचे प्राणी आहेत. सगळं काय नाही असं ना, सगळी प्राणी आहेत इथं. तर आलेल्या पहिला आम्ही दर्शन घेतलं चाका आणि म्हणलं जरा जाऊन जरा फिरून येऊया. तुम्ही येत आजच्या तुमच्या जेफला घेऊन, पण आम्ही आमच्या दलिंद्र मित्रासनीच घेऊन येतोय बघा. आणि म्हटलं आल्यास जरा फोटो बिटो काढावं म्हटलं. जरा भावाला म्हटलं जरा चांगली पोच दे म्हटलं, फोटो काढायला चांगला ओके मध्ये जरा. तर भाऊ लगे हरकून टुम झाला फोटो काढायचं म्हटल्यावर ना. तर सगळं करून आम्ही फिरून फिरून चाललो घरला माघारी. तर भावानं टाकली टांग गाडीवर, काढला घोडा बाहेर, चालली सवारी आमच्या घरला माघारी. तर भाव म्हटला माझी एक रील कर, मी गाडीवरून येतो. तर भावाने इंटरव्ह्यू कसली केली कडक मध्ये. तर भाव म्हटलं आम्हाला आणि फोटो काढायचे ते. तर आणि फोटो काढूया म्हटलं. तर फोटो काढायला आपल्या भावाचा नाद कोणी करायचं नाही, कारण आपला भाव अजून खमके आहे. भावाचा संघर्ष म्हणजे लय मोठा संघर्ष आहे भावाचा आपल्या. तर भावाने एवढा संघर्ष केला होतं ते बी फॉलोअर्स कमी झालं. सॉरी भावांनो, माफ करा, लयच खरं बोललो वाटतं मी. भावाच्या मनात एकच गोष्ट, फोटो टॉप चालला पाहिजे. भावाच्या स्टंट बघून आम्हाला भ्या वाटलं. म्हटलं भावाच घरला पोचते का नाही काय माहित म्हटलं. तर भाऊ काय थांबनाच, भाऊ सारखं वाकड तिकडच व्हायला लागलं. तर भावांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक ठोका, कमेंट ठोका, शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.